उद्धवा लादला कृष्णदाता. म्हणून गर्भातले संस्कार फार महत्वाचे आहेत. आपल्या मुलाला वारकरी संप्रदायाचे विचार घडवा. आपल्या मुलाला चांगले संस्कार द्या. आपल्या मुलांच्या गळ्यात माळा घाला. ह्याच्या अगोदर आई बापाच्या गळ्यात पाहिजे. आमच्या संस्थेत बरीचशी मुलं येतात, आई वडील घालतात. महाराज पोराला शिकवा तेवढं, माळ घाला तेवढं, आणि तुम्हाला नको बाबा, आम्हाला नको. म्हणजे पोरगा सुधारला पाहिजे पण आपी नको. बर का पांगरी पांगरीच आहे हा, लोखंडे. का आपण आपल्या घरामध्ये आई वडिलांनी माळ घालावी आणि नंतर आपण माळ घालावी. आमचे सर्जेराव भाऊ समोर बसले, त्यांचा अख्खं घर माळकरी. त्यांचा श्रेयश मीच त्याला माळकरी केलाय 4 पिढ्या. आपल्या घरात पण सगळी माळकरी झाली पाहिजे, सगळी माळकरी. माळ घालणं, आपल्या घरामध्ये भगवंताची सेवा घडणं, तुळशीची माळ घालणं, नामचिंतन करणं हे सगळ्यात पवित्र कार्य आहे. मग हे भगवत चिंतन भक्त प्रल्हादाने केलं. मग भक्त प्रल्हादाचे वडील वाईट होते, बीज अशुद्ध होतं पण फळ मात्र शुद्ध निघालं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ पोटी. काहींच बीज शुद्ध पण फळ मात्र अशुद्ध. कृष्ण भगवंताचं बीज शुद्ध होतं पण त्यांच्या पोटी येणारा एक पोरगा आहे, सांब त्याचं नाव, वाईट निघाला. त्यांनी एक दिवशी काय केलं माहिती, कृष्णाच्या पोरानं साडी घातली अंगावर साडी घातली, अरण्यात गेला. अगदी देखणं स्वरूप धारण केलं त्यांनी एका स्त्रीचं. आता बारोटकार करतात का नाही ते, तसं देखणं स्वरूप अंगावर धारण केलं, शृंगार केला, अरण्यात गेला आणि एका ऋषीच्या म्हणला सांग. गरोदर स्त्री स्वरूप धारण केलं, म्हणजे पोटात शिंद्या वगैरे उशी वगैरे बांधली आणि त्या ऋषींना म्हणला सांगा बर काय होईल मला. ऋषीनं बघितलं, सांगितलं ह्यानी पुरुष आहे पण बाई स्वरूप धारण केलंय, पोटावर चिंध्या बांधलेल्या आहेत त्या, आणि म्हणतोय काय होईल म्हणून सांगा, माझा अपमान करायलाय. ऋषीनं सांगितलं काय होईल, मुसळ होईल, मुसळ. आणि ती सोडलं, चिंध्या सोडल्या, बघितलं तर मुसळच झाला हो, ती मुसळ खाली पडलं. आणि त्या ऋषीनं सांगितलं अरे वाईट कर्म करून माझ्या जवळ आलाय, अपमान करायला आलाय, हेच मुसळ अख्ख्या कुळाचा नाश करेल तुझ्या. त्यांनी काय केलं, घाबरून त्यांनी ते सगळं ते मुसळ कुठलं चूर्ण केलं, समुद्रात फेकून दिलं. पण एका माशाने त्याचा कण गिळला. तो मासा एका कोळ्याने आणला आणि त्यातला ते एक कण काढला आणि त्याने बाण बनवला आणि कृष्ण भगवान परमात्म्याच्या डाव्या पायाला तो बाण मारला. अख्खं कुळ कृष्णाचं नष्ट झालं. कृष्ण भगवान परमात्मा चांगले होते पण त्यांच्या पोटी असं समजू नका की महाराजाचा पोरगा महाराजच होईल, असं डोक्यात घेऊ नका. कारण जन्माला घालणं आमचं कर्तव्य, पण कर्म देणं आमच्या हातात नाही. त्याचं कर्म कुठून घेऊन आलाय, आदल्या जन्मात तो कोण होता मला काय माहिती आहे का, आपल्याला काय माहिती आहे का, पण नाही, तो आमच्या पोटी जन्माला आलाय. संस्कार घडवणं शिकवणं आमचं काम आहे, पण कर्म हे ज्याच्या त्याच्या कर्मानं मुलं घडत असतात. विठ्ठल माझा आवाज बसला बरं का मला. मग कृष्णाचं बीज शुद्ध होतं पण फळ मात्र अशुद्ध. काहींचं बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. दुर्योधन वाईट वागला हो, आयुष्यभर दुर्योधन वाईट बघत होता. माझ्या द्रौपदी मातेच्या साडीला हात घातली. दुर्योधनाचा बापही धृतराष्ट्र आंधळा, आयुष्यभर वाईट वागला. एक दिवशी भीमाला जवळ बोलवलं, म्हणला आलिंगन द्यायचंय तुला, लय पराक्रम चांगला केलाय. भीमाला आलिंगन द्यायला गेला, मनात कपट होतं. त्या धृतराष्ट्राने दाबाय सुरुवात केली, पण कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं भीमाला लवकर काढून घ्यावं. समोर पुतळा मांडला, पुतळ्याचं चूर्ण झालं. धृतराष्ट्र वाईट वागला आणि नंतर त्यांचा मुलगा दुर्योधन ही वाईट निघाला. धृतराष्ट्र बरोबर आहे ना, आंधळा होता धृतराष्ट्र, आयुष्यभर पोरांवर संस्कार घडले नाहीत. बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. पण ज्ञानोबरांचं बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध. तुकोबरांचं बीजही शुद्ध, फळही शुद्ध. संत सद्गुरु बाळूमामा यांचं बीजही शुद्ध आणि फळही शुद्ध. आदमापुरात
मामांचे वडील मायप्पा पवित्र होते. पवित्र आई वडिलांच्या पोटी पवित्र मुलगा महान भगवत भक्त जन्माला आला. आजही आदमापुरामध्ये त्यांचा घंटा वाजतोय. अशी सात्विक मुलं जन्माला येणं गरजेचं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. फळ म्हणजे गोमट आहे. मग या मुलांनी काय केलं पाहिजे? आपला देह देवाच्या कारणी लावला पाहिजे. बाळूमामांनी आपला देह पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी कामाला लावला. जवानांनी आपला देह देशभक्तीच्या कारणी लावला आणि आई वडिलांनी आपला देह मुलाबाळाच्या चांगलं होण्याच्या कारणी लावला. देह देवाचे कारणी देवाची कारणी. आज ही मातोश्री आहे. या मातोश्रीनं आपला देह या प्रपंचामध्ये मुलाबाळांचं नातू नातींचं या कुटुंबासाठी कारणी लावला. खऱ्या अर्थाने ही मातोश्री भाग्यवान आहे. या मातोश्रीचं थोडस आपण एक कार्य पाहूया. थोडं भजन करूया संप्रदायपूर्वक. फुलं वाटायला सुरुवात करा आणि एक 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. विठोबा रखुमाई
आम्ही भजन करतोय, टाळी कोणच वाजवत नाही हो. वाजवा की टाळी. एकदा म्हणा विठ्ठल विठ्ठल. आता महिला मंडळ एकदा म्हणा, पुरुष मंडळ एकदा म्हणा. महिला मंडळ विठ्ठल विठ्ठल. इकडं नाही आवाज येत का? जेवला नाही का तुम्ही? काय उपास आहे का? मार्गशीर्ष महिना धरलाय का? आज कोणवार आहे? बुधवार. म्हणजे आता गुरुवार उद्या आहे ना. हा विठ्ठल विठ्ठल. आता पुरुष मंडळी विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुम्ही सगळ्याच उक्त घेतलं एकट्याने. आणखी काय काय नाही, तोंडाच्या चिकटपट्ट्या काढलेल्या नाही, त्यात कुलप तोंडाला तशीच लावलेले ते. अहो तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणत आहे. भांडणं लागल्यावर बघा ना, ह्या गल्लीतला आवाज त्या गल्लीत जातो. पण इथं आल्यावर भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातार पण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे. पैसा बँकेत राहणार, गाय गोठ्यात राहणार, पत्नी दारात राहणार, मित्र स्मशानापर्यंत येणार. आपल्या बरोबर काय येतंय? जे नामचिंतन केलंय हेच फक्त आपल्या बरोबर येतंय. तुम्ही एकदा विठ्ठल नामचिंतन करा, एकदा नामस्मरण करा, तुमचं ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आज या ठिकाणी एका मातोश्रीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. आलेत का महाराज? कुठे बसले? मंडपात येऊन बसा. मी 5 मिनिटात ओळखणार आहे. वेळ संपत आलेली आहे माझी, संपलेच म्हणायचं. कारण वेळेच्या पुढे मला म्हणले जाऊ नका अजिबात. विठ्ठल आज आपण रुद्र कालवा करतोय का? तीच आहे ना, त्याला आता गाडीतच नेणार आहे तिकडे. असं दे. मुलं मला आवडतात, मुलांवर मी खूप प्रेम करतो. आज आपण सर्वजण मिळून वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी, सण असेल तर काढा, सण असेल तर आज आपण सर्वजण मिळून एका मातोश्रीचा कार्यक्रम या परिवारामध्ये संपन्न करतोय. या मातोश्रीला जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय. आज फोटोकडे पाहिल्यानंतर चेहरा मला हसरा दिसतोय. आयुष्यभर हसत मुक्त राहणारी माणसं जीवनामध्ये आपल्या घरामध्ये पाहिजेत आणि माणसाने हसत राहिलं पाहिजे. आनंदाने जीवन मनुष्याने या प्रपंचामध्ये जगलं पाहिजे. प्रपंच करत असताना प्रपंचात दुःख आलं तरी हसा, प्रपंचात सुख आलं तरी हसा. आपल्या घरामध्ये पत्नीनं पतीशी नेहमी हसतमुख राहायचं आणि पतीनं ही आपल्या पत्नीशी नेहमी हसतमुख राहायचं, आनंदाने राहायचं. काही साडी नाही घेतली तर नुसतं हसायचं, नाही गंटन घेतलं की हसायचं, नाही मेहनी गंटन घेतलं की नुसतं हसायचं. त्यांना बी माहिती आहे आणावं लागतो यांना. काय केलं पाहिजे? नुसतं हसत राहा. पाप्याच्या आईनं पाप्याच्या बापाशी हसतमुख राहा आणि पाप्याच्या बापानं सुद्धा पाप्याच्या आईशी हसतमुख राहा. कारण हा जन्म माणसाचा आहे. पुन्हा आपण या माळशिरस तालुक्यात जन्माला येतो की नाही सांगता येत नाही, पुन्हा महाराष्ट्रात जन्माला येईल की नाही सांगता येत नाही. बाबांनो, हसा हसा हसा. जीवन फार थोडं आहे. हसा, आपले आनंदी जीवन जगा. आईचा चेहरा हसरा आहे. यांनी आपल्या कुटुंबासाठी हसत जीवन खर्च केलेला आहे. पण आई, तुम्ही हसत गेला पण घरातल्या सगळ्याला तुम्ही रडवून गेला. या जगामध्ये आपली आजी, आपले आजोबा आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेम देत असताना आपल्याला रडवतच असतात. यमगर पाहुणे, या जगामध्ये आई इतकं प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. म्हणून सारखी फोन करते, कुठे बाबा, गाडीत व्यवस्थित बसलाय का, घरी येतोय का व्यवस्थित, करमत नाही बिचारीला. आई ही जगामध्ये आई असू शकते, वर्गात कसा बी असू द्या,
काळा असू द्या, गोरा असू द्या, लंगडा असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, पण तिशी तिला प्रेम देत असतो. गावातली लोक म्हणतात पोरग दारू पितय, लय येडाय, लय त्रास देते समाजाला. पण असा जरी मुलगा डुलत डुलत घरी आला, 2-3 दिवस आईला जर नाही दिसला आणि तिसऱ्या दिवशी जर पोरगा आईला दिसला, तर आई माझा राजा आला म्हणणारी जगात आई आहे. तिला माहितीये तुमचं सोनं काय करायचंय, येड का असला, पेताड का असला, ते माझ्या उपयोगीच आहे. शेवटी मी त्याच्याच खांद्यावर जाणार आहे. आईचं प्रेम हे जगामध्ये वेड असतं, वेड. काम करते लेकरासाठी, राहते लेकरासाठी, झोपते लेकरासाठी, जीवन जगते लेकरासाठी, आयुष्यभर कष्ट करते लेकरासाठी. आज या घरामध्ये 4 मुलं 4 मुली कशी सांभाळली असतील. आता मुली मला माहित नाहीत कुठं कुठं बसले ते समोरचे ना मुलं कशी सांभाळली असतील. होय 8-8 मुलं. आज आम्हाला 2 मुलं आम्हाला आमच्या घरामध्ये सांभाळणं होत नाही. आज बऱ्याचशा लोकांना एकच मुलगा आणि एकच मुलगी घरामध्ये राहते. पण यांनी कधीच आपल्या मुलांचा राग केला नाही, कधी केला नाही. पूर्वी सुविधा नव्हत्या, दवाखान्यात जायला पैसे नव्हते, गाड्या नव्हत्या, तरी खांद्यावर आपल्या आई वडिलांनी आपल्याला दवाखान्यात नेलं. आजही माणसं येत असतील, चालत जाणारी माणसं आज माळशिरसला असतील. आज आपल्याला गाडी आल्या, आज आपल्याला घोडे आले, आज आपल्याला सगळं काही मिळालं. पण आज आम्ही एवढं प्रेम आमच्या आई वडिलांवर करू शकत नाही. ज्या आईनं, ज्या वडिलांना तळ हातातल्या पोडाप्रमाणे आम्हाला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. जगामध्ये आई इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. 9 महिने 9 दिवस आम्हाला पोटामध्ये वागवते. पोरग गर्भात जेवढं वळवळ करत तेवढा आईला आनंद जास्त असतो बघा. डाव्या भागाला, उजव्या भागाला आईवरून हात लावते, आतून लाता मारत, तेवढा आईला आनंद जास्त होत असतो. किती मुलांनी आत पोटात त्रास देऊ द्या, पण प्रत्येक आईला असं वाटतं की मी माता झाली पाहिजे. कोणती स्त्री असे की लग्न झाल्यानंतर तिला माता व्हायला आवडत नाही. प्रत्येक सौभाग्याला वाटतं काय बी होईल, काय बी करेल, पण शेवट तिला माता व्हायला आवडेल. कारण माता होण्यामध्ये तिच्या जे आनंद आहे तो कशामध्ये आनंद नाही, अजिबात कशातच आनंद नाही. काल आम्ही खामगावडेला गेलतो कीर्तनाला. तिथे एक मुलगी आली, नवीन लग्न झालं होतं, छोटस लेकरू घेऊन आली होती. मंदिराच्या कडून फिरत होती आणि त्या सुधीर महाराज खामगाळांनी मला सांगितलं, म्हणला महाराज ही पोरगी नवीन लग्न झाले, पहिलेच मुलगा आहे, पण दिवस गेल्यापासून ती माझ्यापाशी आली म्हणली अहो मला बेहोश वाटते, अहो काय करू, कसं होईल, माझं मुलगा कसा जन्माले, मला बेहोश वाटतंय. आमच्या सुधीर मामा खामगाळांनी सांगितलं हा भांडारा घे, घरी जा, घाबरू नको, तो 100% बाळूमामाच्या आशीर्वादानं सुखरूपपणे बाळंतपण होईल. आणि ती मुलगी तिथं लेकरू घेऊन आली होती आणि सगळ्या मंदिराच्या कडेने फिरत होती आणि मामांना म्हणले सुधीर मामा मी तुमच्याच आशीर्वादानं सुखरूपपणे बाळंतीण झाली. सगळ्यात जास्त सौभाग्यवतीला त्रास कधी होतो तर बाळंतपणामध्ये त्रास होत असतो. एखाद्या माता जातातही त्याच्यामध्ये. बाळंत या शब्दाचा अर्थ आहे बाळ एक तर नाही तर अंत तरी. बाळ अंत म्हणजे आईचा अंत तरी नाही तर बाळ तरी असतं. पण प्रत्येक सौभाग्याला वाटतं मला बाळ जन्माला आलं पाहिजे, माझं बाळ मोठं झालं पाहिजे, माझ्या बाळाने नाव जगामध्ये कमवलं पाहिजे. एक सौभाग्यवती होती, तिला दिवस गेल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाले आणि डिलिव्हरीच होई नाही. हॉस्पिटलमध्ये पतीनं नेलं, डॉक्टर साहेबांनी बघितलं, सांगितलं भाऊ बाळ आडवाई, सोनोग्राफी केली, सांगितलं एक तर आई जगेल नाहीतर एक तर बाळ जगेल. तर सौभाग्यवतीने सांगितलं 12 वर्षानंतर मला दिवस गेले. जाऊ पतीला सांगितलं एक तर बाळ जगेल नाही तर तुमची पत्नी जगेल, बोला कुणाला वाचवू. पतीनं सांगितलं माझी बायकोला वाचवा. शेवटपर्यंत आधार देणारे, प्रेम देणारे, आम्ही एकमेकाशी भांडण जरी करत असलो तर घरात एकमेकावर आम्ही प्रेम करतो. मला जीवन देते, माझ्या बायकोला वाचवा. सही करायला सांगितली त्याच्यावर. पुन्हा त्या मुलीच्या आई वडिलांना बोलवलं, सांगितलं बोला कुणाला वाचवू. त्याने सांगितलं आमच्या मुलीला वाचवा, तेवढीच पोरगी आमचा काळजाचा तुकडा आहे. सासू सासऱ्याला बोलावलं, सांगा एक बाळ आडवाय, तुमचा नातू आडवाय पोटात, एक तर बाळ जगेल नाही तर त्याची आई जगेल. सासू सासऱ्याने सांगितलं आमच्या सुनेला वाचवावं.
आम्हाला दुसरा आधार देणारी कोण नाही. आम्हाला सांभाळते, टॉयलेट बाथरूमला घेऊन जाणारी माझी सून आहे. मी पुरीप्रमाणे तिला सांभाळतो. माझ्या सुनीला वाचवा. आई वडिलांनी सांगितलं पुरीला वाचवा, नवऱ्यानं सांगितलं बायकोला वाचवा, सासू सासऱ्यानं सांगितलं सुनीला वाचवा. डॉक्टर साहेब आत घेऊन गेले, त्या सौभाग्यवतीला ट्रेचरवर टाकलं. बोलीचं इंजेक्शन देता देता ते सौभाग्यवती म्हणले, डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझा वंशाचा दिवा, माझा पोरग मात्र जगलं पाहिजे. का जगात कुस उजवणं, प्रेम देणं, लेकराला सांभाळणं जगात आई आहे. आणि आई जी करू शकते हे जगाच्या पाठीवर कोणीही करू शकत नाही. 10 सामान्य माणसापेक्षा एक उपाध्याय श्रेष्ठ, 10 उपाध्यायापेक्षा एक आचार्य श्रेष्ठ, 10 आचार्यापेक्षा एक गुरु श्रेष्ठ, आणि गुरुपेक्षाही घरातली आड आणि आई जगात श्रेष्ठ आहे. आई श्रेष्ठ आहे. म्हणून ही आई आम्हाला प्रेम देते. आज या घरामध्ये, या परिवारामध्ये, आज या ठिकाणी सुभद्रा आई यांचा आज या ठिकाणी प्रथम पुण्य स्मरण आहे. हसतमुख आनंदी प्रेमळ मन मिळावं चेहरा. आयुष्यामध्ये नातवांना प्रेम दिलं, नातींना प्रेम दिलं. घरातल्या नातींची वेणी कोण घालते हो? आजी घालते. नातींची दृष्ट घरातली कोण काढते हो? आजी काढते. आजीनच टपूचं शिवायचं असतं, आजीनच नातवाची दृष्ट काढायची असते, आजीनच नातवाला कीर्तनाला घेऊन यायचं. सुनेची आणि सासूची कितीही भांडणं असू द्या, पण सासूबाई सुनबाईचं लेकरू कडेवून खाली ठेवतच नाही, नाही ठेवत. याला प्रेम म्हणावं, प्रेम. हे प्रेम आजोबांचा पहिला मित्र घरातला नातू आहे, आणि नातूचा पहिला मित्र घरातले आजोबा आहेत. आजीची पहिली मैत्रीण म्हणजे नात आहे. प्रत्येक नातीला आठवण येत असेल, आजीनं कॉलेजला जाताना, शाळेत जाताना माझी वेणी घातली असेल. कधी पैसे वडिलांनी दिले नसतील, कधी आई माझ्यावर रागवली असेल, पण आजीनं मला जवळ घेतलं, मायेनं माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. जाऊ द्या ग, कशाला आईचं ऐकत असते, तिचं कुठं मनाव धरत असतात का, सोडून दे. आजीनं मायेनं फिरवलेला हात कधीही आम्हाला वेगळी ताई ऊर्जा देऊन जातो. आजीनं दिलेलं प्रेम कधीही विसरू शकत नाही. म्हणून माणसाला घरामध्ये आजी पाहिजे, म्हणून माणसाला घरामध्ये आजोबा पाहिजेत. अगं ताई तुझं बरं चाललंय का, तुझा प्रपंच सुखाचा आहे का, तुला समाधान आहे का, हे म्हणणारी जगामध्ये घरातली आजी असते. आज घरातली जी आजी आजोबांचं आयुष्य वाढतं केवळ नातू आणि नातवांचं मुख पाहिल्यानंतर मिळतं. सुनबाईला मला विनंती आहे, काही करा पण तुमची लेकरं आजी आजोबाच्या जवळ गेली पाहिजेत. सगळ्यात मोठं टॉनिक जर कोणतं असेल आजी आजोबांना, तर नातवांचं मुख पाहणं असतं. म्हणून ज्यांना ज्यांना आजी आहे त्यांनी सांभाळा, ज्यांना घरामध्ये आजोबा आहेत त्यांना घरामध्ये सांभाळा. आणि हे आजी आजोबा, आजीनं आपलं उभं जीवन या कुटुंबासाठी, मुलाबाळासाठी, 4 खांबासारखी मुलं, 4 मुली, 8 भावंडाला माझी विनंती आहे, येथून पुढचं आयुष्यामध्ये गुण्या गोविंदाने जीवन जगा. आईनं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडून दिलं नाही. खूप मोठा जगामध्ये परिवार आहे. ज्या दिवशी आपली आई घरातील निघून जाते त्या दिवशी आपल्या घरातला प्रेमाचा समुद्र आटतो. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आईची ही माया जगाला कधीच कळले नाही. आई माझी
आणि चांगलं मडकं बनवतो, तशी आई मुलाला आकार देते आणि आपलं जीवन घडवते, संस्कार घडवते. तशी आई आहे. आईनं उभं जीवन आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सुनांसाठी, आपल्या घरासाठी वेचलं गेलं. या मातेचा स्वभाव प्रेमळ मन मिळावं. आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुणावर न रागवलेलं एक व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे. ज्या दिवशी आई निघून जाते भाव, त्या दिवशी आपला प्रेमाचा समुद्र आटला जातो. मला विनंती आहे, ज्याला ज्याला आई आहे ना त्याने आपल्या आईला बोलत चला. आईला, तुम्ही बाहेर आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, कधीतरी आईला फोन करत चला. आई म्हणजे आपल्या घराचं कुलूप आहे, कुलूप. तुम्ही कुठे बी बाहेर फिरा, पण घर सांभाळण्याचं काम कोण करत असेल तर आई घरामध्ये करते. काठी आपटत जरी बिचारी बसली तर वाकड्या नजरेनं पाहिजे ताकद कोणाकडे नाही, कोणाच्या घराकडे नाही. त्यांनी नाही काय करू द्या, नुसतं दारात बसू द्या, राखण करत तरी कोण कोणाला लक्ष देत नाही, कोण घराकडे बघत नाही. अशी आई आहे. या आईनं खूप जिव्हाळा, खूप प्रेम दिलं. आज एवढे पै पाहुणे या कार्यक्रमाला आलेत, समजायचं या परिवारानं जोडलेलं नातं आहे. एक विनंती, असंच नातं आपल्या घरामध्ये जपत चला. आईची थोडी थोडी सेवा करत चला. संध्याकाळी तुम्ही कुठं बी फिरा दिवसभर, भाव भावाला विचारतो, दादा आज तू दिन भर बाहर था, कुछ कमाया? पत्नी सहज विचारते, उसमें से कुछ बचाया? मुलं बाळा विचारतात, हमारे लिए कुछ लाया? लेकिन माँ ऐसी होती है, दादा आज तो दिन बाहर था, कुछ खाया पिया? खाल्ले का पिल्ले का विचारणारी फक्त आई असते. बाळा तू जेवलाय का? जेवला नसला तर जेव बरा दे, बस बरी. बाळा तू कुठं लांब जाऊ नको, माझ्यापाशी बस जा. गाडीवर जर चालला तर गाडी दामाने हाण, सावकाश हाण, व्यवस्थित हाण. शाळेत चालला तर म्हणते कोणाला भांडणं करू नको, लोकांची भांडणं घरी घेऊन येऊ नको, विनाकारण मला त्रास अजिबात देऊ नको. आई दिवसभर मुलाची आठवण काढत राहते. शाळेला सुटायला 5 वाजल्या आणि 5:30 वाजल्या तरी पोरग घरी आलं नाही. आईला करमत का? खरं सांगा, करमत का? कुठल्याही आईला अहो 1 मिनिट उशीर होती, लगेच ड्रायव्हरला फोन, ए पोर आली नाही, काय भानगड आहे, काय झालं, ये लवकर. पोटचा गोळा असणारी जगात मुलं असतात आणि आई वडिलाला फक्त त्यांचा विषय मुलगा असतो. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझ्या मुलाने नाव कमवलं पाहिजे, माझ्या मुलांना आमच्यावर जी काम करण्याची वेळ आली ही माझ्या मुलांवर कधीही येऊ नये अशी झटत राहणारी आई आहे. आज या आई आडाणी होत्या, पण या आईनं सगळं कुटुंब सुशिक्षित केलेलं आहे. मला तुमच्यावर दिसतंय नातू सुशिक्षित आहेत, नाते सुशिक्षित आहेत. खऱ्या अर्थाने तुमच्या कुळाचा उद्धार या आजीनं केला. आयुष्यभर या आजींच्या ऋणामध्ये राहा, आजींच्या आठवणीमध्ये राहा. या 4ही मुलांना कोटी कोटी धन्यवाद देतो, त्यांच्या मुलींना धन्यवाद देतो. आज तुम्ही फक्त एकदा फोटोकडे बघा, फक्त म्हणा आई अगं मी तुला आज भेटायला आली, मला एकदा बोल की डोळे तोंड भरून. आज बोलू शकणार नाही, म्हणून ज्याला ज्याला घरामध्ये माय आहे त्यांनी बोला. आईच्या जवळ जा. आई तू जेवली का ग? तुझी तब्येत बरी आहे का ग? तुला खायला काय आवडतं का ग? आई चल तुझी साडी फाटली, मी तुला घेऊन येतो. कधीतरी एकदा म्हणा, आई चल दवाखान्यात येते का ग? मी तुला दवाखान्यात येतो. कुठली आई म्हणते मला चल घेऊन चल? नाही म्हणत. नको बाबा, तुझ्या पोरीचं लग्न आलंय, तुझ्या पोराचं लग्न आलंय, उगा दवाखान्यात नेलं म्हणजे डॉक्टर लोक ऍडमिट करून घेते, लय पैसे जातील दवाखान्यात. नको, तुझं पोरग पुण्याला राहतंय, शिकतंय, नको मला दवाखान्यात. फक्त जा मेडिकल मधनं 1-2 टॅबलेटच्या गोळ्या घेऊन ये घरी. फक्त मुलांनी विचारावं लागतं की आई तुझी तब्येत बरी का? एवढं जरी पोरांनी विचारलं तरी किती बी मोठा आजार असू द्या, 100% आई वडिलाचा आजार कमी होत असतो. म्हणून एवढं आपण करावं, थोडी सेवा तिची आपण या ठिकाणी करावी आणि या परिवाराला सुंदर शेवटचं कार्य या घरामध्ये संपन्न केलं. या परिवाराला धन्यवाद देतो. जाता जाता एकच सांगेल, झाडू जोपर्यंत कचरा साफ करतो तोपर्यंत त्या झाडूचं महत्व आहे. ज्या दिवशी त्या झाडूची क्षमता संपते त्याच दिवशी त्या झाडूचा कचरा होतो. तसं मानवी जीवन जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत या मानवी जीवनाचा उपयोग समाजासाठी करा, देवासाठी करा, धर्मासाठी करा, आपल्या कुटुंबासाठी करा, नातेवाईकासाठी करा.
ज्या दिवशी आपल्या देहाचा उपयोग संपेल आपल्या आयुष्याचा कचरा होईल. म्हणून बाळूमामांनी आपल्या देहाचा उपयोग समाजासाठी केला. ज्ञानोबांनी आपल्या देहाचा उपयोग विद्यार्थी घडवण्यामध्ये केला. आईनं आपल्या देहाचा उपयोग कुटुंब पुढे नेण्यासाठी केला. म्हणून आपण हे करावं. जेवढं आपल्याला चांगलं कार्य करता येईल तेवढं करावं. व्यसनापासून बाबांनो लांब राहा. हात जोडून विनंती आहे. बिडी तंबाखू सिगारेट धूम्रपान कोणी हे करू नका. आपला हिंदू धर्म सगळ्यांनी टिकवा. मोबाईल पासून मुलं लांब करा. वारकरी संप्रदायाचे विचार आपल्या मुलांना योग्य द्या. माझी बी संस्था आहे. येणाऱ्या मे महिन्यात मी उन्हाळी शिबिर सर्जेराव भाऊ आपल्या इथं घेणार आहे. आपली मुलं घ्या. आता संस्थेवर आम्ही अकॅडमी सुरू करणार आहे. मुलं पाठवा. आपली भावी पिढी ही मुलं घडवतील. वारकरी संप्रदायाचं ज्ञान द्या. हीच पोरं हिंदू धर्म टिकवतील. नाहीतर आता हिंदू धर्म लोप पावायला लागलाय. हिंदू धर्म टिकवा. अयोध्येला एवढ्या आठवड्यात कोण गेलं का? नाही. आपल्या 25 तारखेला आपला हिंदू धर्माचा भगवा ध्वज चढवला मंदिरावर, कळस बसवला. त्याच दिवशी आपल्या हिंदू धर्माचा विजय झाला. 11 किलोचा ध्वज होता. वर चढताना तुटला बरं का, एकदा घसरला खाली. पण देव सुद्धा परीक्षा घेतो. पण शेवटी आपल्या राम मंदिरावर भगवा हिंदू धर्माची पताका चढवली. त्याच दिवशी 500 वर्षानंतर आमच्या हिंदू धर्माचा विजय झाला. मार्गशीर्ष महिना सुरू आहे. 31 डिसेंबर जवळ आले. सगळ्याला विनंती आहे, एकदा या भगव्या ध्वजाचं दर्शन घेऊन या आणि तिथून हिंदू धर्माची प्रेरणा घेऊन या आणि म्हणा देवा इथून पुढे आम्ही चांगलं कार्य करणार आणि आमच्या भारत देशामध्ये राम राज्य येऊ द्या. असं काहीतरी कार्य करा. सगळ्यांनी अयोध्येला जावा. रामलल्लाचं दर्शन घ्या. काशीला जावा. काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्या. पंढरपूरला जावा. पांडुरंगाचं दर्शन घ्या. आदमापूरला जावा. मामांचं दर्शन घ्या आणि साधू संतांची सेवा करा. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी कार्यक्रमाला